तुम्ही पाहताय की कैद्यांकडून खोदकाम केलं जात आहे, मनुष्यबळ नाहीये, पाण्याची अवस्था बेकार आहे. कसं बघताय याकडे? महानगरपालिकेची एक सध्याची सोलापुरातली एक परिस्थिती आहे की काही लोकांना घाण पाणी देऊन मारतायत, तर काही लोकांना पाणी न देता ते मारण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे. हे स्पष्टपणे या प्रकरणावर दिसून आलं. आजपर्यंत जे कैदी आहे त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर त्यांना अजूनही माहीत नव्हतं कोण कैदी असतात, कशा पद्धतीने राहतात, काय करतात. तसं ड्रेस घालून येऊन 4 कैदी या ठिकाणी खोदकाम करत असताना मी पाहिलं आणि अक्षरशः मलाही म्हणजे वाटलं की काहीतरी महानगरपालिकेचे अधिकारी असं भैरूपी म्हणून येऊन इथे खोदकाम करतात का असं मला वाटलं. पण नंतर चौकशी केल्यानंतर माहित झालं की खरोखरच ते कैदी होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जानेवारी पासून पत्रव्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये 550 कैदी आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः 4 कैदी आणून या ठिकाणी खोदकाम केलं. खोदकाम केल्यानंतर ते